ही ट्रेंडिंग फुलं इंस्टाग्रामवर तुम्हाला सतत दिसतायत आणि ही कशी बनवायची ते तुम्हाला समजत नाहीये, तर मग चला मी दाखवते. हॅलो, नमस्कार. तर क्रिएटिव्ह पूजामध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटी जास्वंद कशी बनवतात ती दाखवली होती आणि तुम्हाला सांगितलेलं की मी आजच्या व्हिडिओमध्ये चाफ्याच्या फुलाचा हार दाखवेन. पण जे मी बीड्स ऑर्डर केले आहेत ना ते आज येणार होते, पण ते आज आले नाहीत. त्यामुळे मला तो व्हिडिओ आज पोस्ट करता आला नाही. तर मग मी तुम्हाला चाफ्यांच्या फुलांचा हार आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. तर आज मी तुमच्यासाठी हे सुंदर असं फूल कसं तयार करायचं हा व्हिडिओ घेऊन आले आहे. हे तुम्ही फूल बघू शकता. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे बघा हे फूल दाखवलेलं आणि सांगितलेलं हे फूल मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. याच प्रकारचं फूल फक्त कलर वेगळा असं मी बनवलेलं आहे. तर हे फूल कसं बनवायचं आता मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिलं जे आपल्याला फूल बनवायचं आहे ना त्यासाठी मी इथे ऑरेंज कलरचा पाईप क्लीनर घेतलाय. एक पाईप क्लीनर घेऊन तो मध्यातून फोल्ड करायचा आणि त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे. तर असे मी इथे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा, आता पाकळ्या कशा बनवायच्या ते सांगते. आता हा म्हणजे आता हे 2 तुकडे केलेला जो पाईप क्लीनर आहे ना तो पाईप क्लीनर पुन्हा मध्यातून असा फोल्ड करायचा. मध्यातून फोल्ड केल्यानंतर हा इथून असा खाली दुमडायचा आणि हा इथून असा खाली दुमडायचा. ओके, आणि इथून थोडस असं प्रेस करायचं म्हणजे हे आपल्या पाकळ्या झाल्यात. हे बघा, कुठेही तुम्हाला इथे ट्विस्ट वगैरे करायची गरज नाही. एकदम सिंपल मध्ये तुम्ही अशा पाकळ्या करू शकता. पुन्हा दाखवते. मध्यातून असा दुमडा, त्यानंतर हे बघा इथून थोडं फोल्ड करा. असं एकदमही असं दाबून ठेवू नका पाकळ्यांना. आणि हा इथून असा इथे फोल्ड, आणि हे फोल्ड करून झाल्यानंतर इथे थोडंसं प्रेस करायचं. हे बघा अशा पाकळ्या झालेल्या आहेत. तर ही एक पाकळी आणि ही एक पाकळी अशा टोटल 14 पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. ओके, तर अशा 14 पाकळ्या आपल्याला लागणार आहेत. ह्या 2 मी करून घेतल्या आहेत आणि अजून 12 पाकळ्या मी आधीच तयार करून ठेवल्या आहेत. हे बघा इथे मी 12 पाकळ्या इथे अजून करून ठेवल्यात म्हणजे टोटल ह्या आपल्याला ना 14 पाकळ्या लागणार आहेत. ओके, तर ह्या 14 पाकळ्या इथे रेडी करून घेते आणि त्याच्यानंतर हे मध्ये जे बेसला आपण लावलंय आहे ना रिंग ती एक तयार करून घेते. मी आता इथे हाच कलर यूज करते. ह्याच्याऐवजी ना याच्यासोबत चॉकलेटी कलरचं कॉम्बिनेशन पण खूप छान दिसेल. ओके, तर तुमच्याकडे जर चॉकलेटी कलर असेल तर तुम्ही चॉकलेटी कलर यूज करू शकता, पण माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी आता हाच पाईप क्लीनर इथे यूज करणार आहे. मग आता इथे बेस करण्यासाठी बघा काय करायचंय. इथे फक्त तुम्हाला ना हा असा ट्विस्ट करायचा आहे, असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे. असं हातात पकडून फक्त गोल गोल फिरवून घ्यायचंय. घट्ट असा फिरवून घ्या. आणि शेवटला आल्यावर ना इथे थोडस मी ग्ल्यू लावते म्हणजे हे आहे ना आपलं सेक्युअर होऊन जाईल, अजिबात सुटणार नाही. थोडासा ग्ल्यू लावून घेते. ग्ल्यू लावून इथे स्टिक करून घेते. तर हा आपला बेस तयार झालेला आहे आतला. आता यावर आपल्याला पाठवून पाकळ्या चिकटवायच्या आहेत. मग पाकळ्या चिकटवताना बघा हे बघा असे आपण चिकटवणार आहोत पाकळ्या. अशा प्रकारे इथे आपण पाकळ्या चिकटवून घेणार आहोत. तर मी आता पाकळ्या चिकटवून दाखवते. सगळ्यात पहिला इथे ग्ल्यू लावून घेऊया. मी एकदाच सगळ्याला ग्ल्यू लावून घेते, नंतर लागलाच तर आपण पुन्हा लावू शकतो प्रत्येक पाकळीला. प्रत्येक पाकळीला जरी लावून घेतलात ना तरी चालेल. जर तुम्ही आधी ग्ल्यू लावलात ना सगळं एकदम तुम्हाला काम थोडं फास्ट करावं लागेल. अशा जवळ जवळ करून घ्यायच्या आहेत पाकळ्या आणि ग्ल्यू लावायचा आहे. आता इथे बघा थोडं मी इथे वरती कव्हर करते ग्ल्यू
आणि पाकळ्या थोड्याशा वर धरून लावेन, कारण इथे स्पेस कमी दिसतोय ना, आपल्याला अंदाज येतो बघा लावताना. मग थोडा ऍडजस्ट करून लावायच्या वर थोड्या धरून. एकदम जर तुम्ही खाली लावलात ना तर त्या पाकळ्या वरती दिसतील, म्हणजे वर खाली दिसणार तुमचं फुल. त्यामुळे आता जागा आपल्याला इथे पाकळी लावायला कमी आहे ना, तर ही वरती ऍडजस्ट करायची त्याच्यात थोडी. बघा, तर हा एक लेअर आपला झालेला आहे. तर हा एक लेअर झाला आपला. तुम्ही इथे बघू शकता हे सिंगल लेअरचं. जर तुम्हाला सिंगल लेअरचं हवं असेल तर तुम्ही असं पण ठेवू शकतात, किचन म्हणून वापरू शकतात. पण लुक ना डबल लेअर लावल्यानंतरच चांगला येतो. मग आता पुन्हा काय करायचं, पुन्हा हे टर्न करायचं, त्याच्यावर थोडा ग्लू लावून घेते. पाकळ्या पाकळ्यांना ग्लू लावलात तरी चालतो, असं काही नाही की तुम्हाला मध्येच ग्लू लावायचं आहे. आणि त्यानंतर बाकीच्या ज्या ह्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत ना, त्या अशा मध्यावर लावायच्या आहेत. थोड्याशा बाहेर अशा लावा ह्या पाकळ्या. जे त्या दिसल्या पाहिजेत आपल्या. पुन्हा मी थोडा वरून ग्लू लावून घेते, असं ऍडजस्ट करते याला. ओके, तर इथे बघा आता हे आपलं डबल पाकळ्यांचं फुल झालेलं आहे. आता ह्याला सेट करायचं आहे, पण हे थोडं सुकून दे, त्यानंतर आपण ह्याला सेट करूया. तर इथे हे थोडं सुकू द्यायचं आणि त्यानंतर ना आपण ग्रीन पाईप क्लीनर घ्यायचे. ग्रीन पाईप क्लीनर आता आपण घेणार ना, तेव्हा बघा काय करायचंय आपल्याला. हा एक पाईप क्लीनर आहे. तर इथे ना थोडे असे स्टारचा शेप द्यायचा, हे बघा असं. असे ना फोल्ड करायचे याला. एका साईज मध्ये असे फोल्ड करून घ्यायचे. आणि थोडा हा खाली एक ठेवायचा, हे बघा असं बेंड करून. आणि अजून एक सेम तयार करून घेते. आता इथे जेवढं तुम्ही फोल्ड केलं आहात ना, तेवढंच इथे फोल्ड करून घ्यायचं एका साईज मध्येच. दोन्ही एकसारखे फोल्ड व्हायला पाहिजेत. चार फोल्ड करून खाली जेवढी दांडी राहते तेवढी मी दांडी ठेवली आहे. ओके, आता हे कसे लावायचे आहेत बघा आपल्याला. हे इथे या पद्धतीने लावायचे आहेत, अर्धे या साईडने आणि अर्धे या साईडने. हे असे आपल्याला स्टिक करायचे आहेत. मी आता तुम्हाला स्टिक करूनच दाखवते. ग्लू लावून घ्यायचा. ग्लू व्यवस्थित लावून घ्या, म्हणजे फुल नंतर सुटणार नाही तुमचं. त्यानंतर हे बघा, हे असे इथे स्टिक करून घ्यायचे मध्यावर. हा बरोबर. हे स्टिक झाल्यानंतर आता हे स्टिक झालेत. आता हे स्टिक करून घ्यायचे इथून. बघा, आता समजा तुम्हाला किचन करायचं असेल ना, तर हे कट करून टाकायचं, हे ठेवायचं नाही. किचन जर करायचं असेल तर हे कट करून टाकायचं आणि बस हे बघा एवढंच ठेवायचं किचनसाठी. मग पाठी दांडा ठेवायची तुम्हाला गरज नाही किचन हवं असेल तर. पण मी हे ठेवलंय कारण की आता ह्याला मी स्टिक लावून घेणार आहे. पण स्टिक लावायच्या आधी अजून एक गोष्ट राहिली आहे की इथे तुम्हाला पुढे आहे ना, ही बघा, ही जी रिंग जशी मी लावली आहे ना तशी लावायची आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर एक अख्खा पाईप क्लीनर घ्यायचा
एक स्टिक घ्यायची आणि त्या स्टिकला ना हा पाईप क्लीनर हा बघा असा पूर्ण गुंडाळून घ्यायचा. अख्खा पाईप क्लीनर घेतलाय मी इथे. तर इथे बघा असं मी पूर्ण गुंडाळून घेतलाय. हा अलगद मी इथून बाहेर काढेन असा. आता हा बाहेर काढल्यानंतर आता ही रिंग केवढी आहे बघा, तेवढा बरोबर असा हा सर्कल करून घ्यायचा आहे. ही रिंग जेवढी आहे ना तेवढा हा थोडासा ओढून पहिला ऍडजस्ट करून घ्यायचा, नंतर ग्लू लावायचा. थोडा अजून मोठा लागेल मला. हे बघा इथे बरोबर हा लागतोय, तर एवढा आपल्याला असा लावून घ्यायचा आहे. तर मी ह्यालाच असा ग्लू लावते. आता ना मी ह्यालाच ग्लू लावून घेते. त्यानंतर मी असा ह्याला स्टिक करून घेईन. हे बघा व्यवस्थित स्टिक करून घ्यायचंय. कुठे जॉईंट आहे ते पण समजदार नाही ना, असं इथे स्टिक करून घ्यायचंय. आणि त्यानंतर आहे ना ही फुलं थोडीशी आता ह्या पाकळ्या अशा पुढे थोड्याशा अशा पुढे कर्व मध्ये करायचे आहेत, ऍडजस्ट करायचे आहेत. आणि ह्या मागच्या पाकळ्या 2 पाकळींच्या मध्ये अशा घ्यायच्या. 2 पाकळ्याच्या मध्ये एक पाकळी येईल अशा ह्या ऍडजस्ट करायच्या. तर हे असं फुल झालेलं आहे. तुम्हाला जर किचन म्हणून हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट हे किचन म्हणून असंच यूज करू शकता. फक्त हे पाचचे देठ कापून टाकायचे आणि आतमध्ये स्टिक करून घ्यायचं. मग हे तुमचं किचन तयार आहे. आणि किचनची जी रिंग्स असतात ते इथे तुम्ही लावू शकता. पण आता मी हे फुल बनवूनच करणार आहे, म्हणजे फुल बनवते. त्यामुळे मग आता मी काय करेन इथे, तर ह्या दोघांच्या मध्ये एक कमी ग्लू टाकेन दोघांच्या मध्ये. मी आता ग्लू गन बंद केलेली त्यामुळे तो सुकलाय. तर मी ते आता जेवढा आहे तेवढा स्टिक करून घेते. बघा स्टिक करून बरोबर हे जे दांडे आहेत ना, जे उरलेले जे आपण ठेवलेले ते असे ट्विस्ट करून घ्यायचे. असे त्याला ट्विस्ट करून घ्यायचे. आता जर पूर्ण पाईप क्लीनर तुम्हाला हवा असेल तर पूर्ण पाईप क्लीनर ग्रीन कलरचा तुम्ही इथे गुंडाळू शकता. पण मी इथे पाईप क्लीनर नाही गुंडाळणार आहे, मी इथे टेप फिरवणार आहे. पण टेप फिरवण्याच्या आधी मला ह्याला एक पान पण करायचंय. मग पान कसं करतात ते मी तुम्हाला दाखवते. पान करण्यासाठी एकच पाईप क्लीनर घेईन, मध्यातून फोल्ड करेन, मधून 2 तुकडे करेन, इथून एक फोल्ड करेन, इथून एक फोल्ड करेन. त्यानंतर हे एकमेकांमध्ये असं घालायचं, इथे ट्विस्ट करायचा. ट्विस्ट केल्यानंतर हे इथून असं फोल्ड करायचं. फोल्ड केलं की हे सगळे पाईप क्लीनर एकत्र पकडायचे. कुठला पण एक पाईप क्लीनर घ्यायचा आणि त्यानंतर असं इथे ट्विस्ट करून घ्यायचं. तर हे मी एकच पान लावेन, 2 पानं नाही लावणार. आता काय करायचंय तर ग्लू गन घ्यायची आहे. इथे थोडासा ग्लू लावायचा आहे वरती. आणि दरवेळी मी सांगते की माझ्याकडे आहे ना आता लाईट ग्रीन टेप अवेलेबल नाहीये. मी ग्रीन कलरच्या म्हणजे डार्क ग्रीन कलरच्या टेप जास्त ऑर्डर करून ठेवलेल्या, त्यामुळे मी इथे डार्क ग्रीन वापरते. आणि मला जो पाईप क्लीनर मिळालाय ना तो मला लाईट ग्रीन मिळालाय. तुम्ही दोन्ही म्हणजे पाईप क्लीनर जो असेल ना ग्रीन कलरचा शेड तीच टेप वापरा, किंवा टेपचा जो शेड असेल ना तो पाईप क्लीनर वापरा. ओके, मी शिकवण्यासाठी आता तुम्हाला इथे दाखवते डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन, पण असं करू नका, एकाच शेड मध्ये वापरा. आता इथे मी थोडं खाली येईन असंच फिरवत फिरवत.
आणि थोडं खाली आल्यानंतर इथे मी पान जॉईंट करेन. थोडं खाली आल्यानंतर पान जॉईंट करेन. हे बघा. खाली आल्यावर एक्स्ट्राची टेप कट करून घेईन. कट करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटला इथे थोडासा ग्ल्यू, लावून इथे स्टिक करून टाकायचे. तर अशा प्रकारे हे आपलं सुंदर असं फूल इथे तयार आहे. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. हे फूल तुम्हाला आवडलं की नाही हे पण मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की मी चाफ्याच्या फुलांचा हार कसा बनवतात हे दाखवेन. ओके. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय बाय.